आपल्याला एकदम शिस्त पद्धतीमध्ये आपल्याला शिडी चढायची आहे। गणपती बाप्पा बोल बजरंग। आमच्या मंडळाची स्थापना 2007 ला झाली। आमच्या गोविंदा पथकावर शिवदगडी गोविंदा पथक म्हणून आम्ही ठेवलेलं आहे। याच्यापूर्वी आम्ही एका वेगळ्या गोविंदा पथकामध्ये पार्टिसिपेट करत होतो, पण आम्हाला असं वाटलं की आम्ही स्वतः गोविंदा पथक आम्ही चालू करू शकतो, तर आम्ही एक स्वतः गोविंदा पथक चालू केला। तो आमचा वर्ष होतं 2007। तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही कमीत कमी 7 ते 8 वेळा 8 थर लावलेत आणि 2024 मध्ये आम्ही 3 वेळा 8 थर लावलेत। दहीहंडीचा आयुष्यातला महत्त्व म्हणजे एखाद्या मुलाला वरती कसं न्यायचं आहे हे आपल्याला दहीहंडीने शिकवलेलं आहे। सर्व पोरांच्या याच्यामध्ये असलेली मेहनत 2 महिने प्रॅक्टिस करतात। दहीहंडी खूप काही आहे सर्व मुलांसाठी। प्रो गोविंदामुळे आमच्या दहीहंडीमध्ये खूप फरक पडला आहे। ते फरकचं कारण असं आहे की आम्ही याच्या अगोदर कधी कॉम्पिटिशन खेळलो नव्हतो। आज प्रो गोविंदामध्ये उतरलो, आम्हाला मोठे मोठे कॉम्पिटिटर्स दिसले, मोठे मोठे कॉम्पिटिशनवाले आहेत आमच्यासमोर। त्याच्यामध्ये आमच्या गोविंदा पथकाला खूप फरक पडला आहे। ज्याने आमची पोरं आहेत पहिला फक्त प्रॅक्टिसला येत होती, अशी मजाक चालू होती, पण आत्ता आमची पोरं जी आहेत ती एकदम जिद्दीने प्रॅक्टिस करतायत आणि असं बोलतायत की हा प्रो गोविंदा आम्ही जिंकणार। स्वतः चांगलं बेस्ट देऊन वर काढा, एकदम आस्ती उतरा, आरामशीर उतरा, एकमेकांना सांभाळून उतरा।